सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून मवियाचा उमेदवार पुण्याच्या रस्त्यावरती दिसलेला आहे। वीज दरवाढीच्या निषेधार्थ सुप्रिया सुळे रवींद्र धंगेकर तर पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे रस्त्यावर उतरलेत। सुप्रिया सुळे रवींद्र धंगेकर यांनी वीज दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन केले। पुण्यातील महावितरण कार्यालयाबाहेर हे आंदोलन केलेले आहे। तर पुण्याचे मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे रस्त्यावर उतरलेत। सुप्रिया सुळे आणि रवींद्र धंगेकर यांनी वीज दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन केलेलं आहे। पुण्यामध्ये हे आंदोलन केलं आहे। तर हे दृश्य पाहतोय पुण्यातील महावितरण कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। मवियाचे उमेदवार लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात वीज दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे। पुण्यातील महावितरण विरोधात हे आंदोलन सुरू आहे। तर रवींद्र धंगेकर आणि सुप्रिया सुळे या वीज दरवाढीच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्यात। आंदोलन सुरू आहे। पुण्यातील महावितरण कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। वीज दरवाढ केलेली आहे त्या विरोधात सुप्रिया सुळे आणि रवींद्र धंगेकर हे आक्रमक झालेत। रस्त्यावर उतरत त्यांनी आंदोलन केलंय। वीज दरवाढीच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे। वीज दरवाढ होऊ नये करू नये ती रोखावी असं त्यांचं मत आहे। वीज दरवाढ निषेधार्थ सुप्रिया सुळे आणि रवींद्र धंगेकर यांनी हे आंदोलन केलंय। तर पुण्यामध्ये वीज दरवाढ केली गेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ सुप्रिया सुळे रवींद्र धंगेकर यांचं आंदोलन सुरू आहे। पुण्यातील महावितरण कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। मवियाचे हे दोनही नेते एक पुण्यातून रवींद्र धंगेकर हे लोकसभा निवडणूक लढवत आहेत तर दुसरीकडे बारामतीतील उमेदवार सुप्रिया सुळे आणि या मवियाच्या दोनही नेत्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले। पुण्यामध्ये महावितरणने वीज दरवाढ केलेली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले गेले। पुण्यातील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। वीज दरवाढ रोखावी यासाठी हे आंदोलन आहे। वीज दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन मवियाच्या उमेदवारांकडून केलं जात आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, जगदीश, खरं तर पुण्यातील महावितरण कार्यालयाच्या बाहेर वीज दरवाढीच्या विरोधात निषेधार्थ जे येथे इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाचं नेतृत्व पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे सुप्रिया सुळे या दोघी उमेदवारांनी जे येथे स्वतःचा प्रचार सोडून या आंदोलनाच्या ठिकाणी जे आहे ते येऊन ठिय्या मांडायला पाहायला मिळतोय। आपण अजून देखील तिथेच आहोत आणि त्याच ठिकाणी जी आहे ती ही सगळी रेलचेल जी आहे ती आंदोलकांची सुरू असलेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही उमेदवारांकडून जे आहे ते या सगळ्याचा निषेध जो आहे तो करण्यात आलेला पाहायला मिळत होता आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त केला आहे। दोन्ही उमेदवार जे आहेत ते आपल्या सोबत सध्या आहेत। रवी भाऊ, अशा प्रकारे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि काय सांगण्यात आलं आत्महत्या देखील भेटला आतमध्ये काय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना निवेदन दिल्यानंतर ते चर्चा करतील आणि योग्य जर त्यांचे निर्णय घेतला नाही पुणेकर रस्त्यावर पुणे गेले। बरोबर, तर ऐन निवडणुकीच्या तोंडावरती असा निर्णय घेतलाय, लोक नाराज आहेत, हा सगळा रोष व्यक्त केला जातोय। नेमकी काय भूमिका आहे सरकारची? गोष्टी हुकुमशाही चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा प्रचंड मागे होण्याची शक्यता आहे। त्यामुळे यांना आता लवकरच शॉट द्यायची वेळ आली। नक्कीच, तर सुप्रिया ताई देखील या ठिकाणी आहेत आणि सुप्रिया ताईंनी देखील या आंदोलनामध्ये तो सहभाग घेतलेला होता। ताईंच्या माध्यमातून देखील केलेला होता आणि ताई देखील या सगळ्याच्या माध्यमातून येत कार्यकर्त्यांना आता भेटण्याची काम जे आहे ते कार्यकर्त्यांना ताईंच्या वतीने चालू आहे। परंतु सगळी प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती सुरू असताना प्रचार सोडून जो आहे तो हा सगळा आंदोलन जे आहे ते सुप्रिया सुळेंच्या वतीने जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण त्यांच्याशी
मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून या ठिकाणी थांबलेली पाहायला मिळते. त्यामुळे काही ज्या आहेत त्या सध्या कार्यकर्त्यांशी बोलत आहेत, परंतु ज्या पद्धतीने वीज दरवाढ गेल्या काही दिवसांपासून झालेली आहे त्या निषेधार्थ जे आहे ते सुप्रियाताई सुळे आणि रवींद्र धंगेकर हे दोघे देखील रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या तिघाणी सरकारच्या विरोधात, मग त्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि स्वतः अजित पवार यांच्या विरोधात देखील मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती जगदीश या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते. रोहन, किती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत? महावितरणच्या बाहेर हे आंदोलन सुरू आहे, कार्यकर्त्यांचा किती जमाव आहे? नक्कीच जगदीश, मोठ्या प्रमाणामध्ये इंडिया आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते. त्याच्यामध्ये राष्ट्रपा असेल, शिवसेना उभाटा असेल किंवा काँग्रेस असेल, आम आदमी पार्टी असेल, सगळे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो रोष जगदीश यावेळी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. खरं तर प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार जो आहे तो सुरू आहे आणि हा सगळा प्रचार सुरू असताना जो आहे तो इंडिया आघाडीने घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमलेले पाहायला मिळाले. रवींद्र धंगेकरांना मानणारा मोठा वर्ग आहे तो या ठिकाणी जमला. सुप्रिया सुळे, राष्ट्रपतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आले, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आले, काँग्रेसचे कार्यकर्ते आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जो वीज दरवाढीचा रोष आहे तो या ठिकाणी महावितरण कार्यालयाच्या समोर जो आहे या सगळ्यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळाला. आतमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत आणि त्यांना भेटून निवेदन देखील त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद रोहन दिलेल्या या